बीडमधील गोळीबार प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केलेत। परभणीमध्ये 32 आणि अमरावती ग्रामीणमध्ये 243 परवाने असताना बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक का, असा सवाल विचारत दमानियांनी एक व्हिडिओ पोस्ट केला। दमानियांच्या व्हिडिओमध्ये तरुण हवेत गोळीबार करताना दिसतोय। वाल्मिक कराडच्या नावावर परवाना असताना विना परवाना कैलास फड आणि निखिल फड बंदूक कशी चालवतात, असा सवाल विचारत अटक करावी म्हणून बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना मेसेज पाठवलाय। तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील दमानी यांनी केली आहे। कैलाश फड नावाचा जो व्यक्ती होता, जो हवेत गोळीबार करतो, त्याच्याकडे लायसन्स नाहीये। तर मी ताबडतोब एसपींना ते व्हिडिओ देखील पाठवला, ही लिस्ट देखील पाठवली आहे आणि अशा सगळ्या लोकांना अटक करण्यात यावी अशी विनंती मी त्यांना केली आहे। कारण हा व्यक्ती कैलाश फड हा वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचा आहे, धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे आणि जर आपल्याला ही दहशत संपवायची असेल तर या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचून अशा सगळ्या लोकांना अटकेत घेतल्याशिवाय ही दहशत संपणार नाही। आणि ही जी आता इतकी धमकी देणं, एक्स्टॉर्शन करणं, हे जे रॅकेट चाललंय ना, ते रॅकेट आपल्याला तोडता येणार नाहीये। तर अंजली दमानी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओतले गोळीबार करणारे हे फड कोण आहेत पाहूया। निखिल फड आणि कैलास फड हे वाल्मिक कराडांचे जवळचे मित्र आहेत। निखिल फड हा कैलास फड यांचा मुलगा। कैलास फड यांची धनंजय मुंडे समर्थक अशी ओळख आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।